नमस्कार. जनगणना 2027च्या तयारीमध्ये मी सचिन गायकवाड तुमचे स्वागत करीत आहे. आज आपण HLO फॉर्मच्या 3 अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांना समजून घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 14, 15 आणि 16. बघा, अचूक डेटा गोळा करण्यासाठी या प्रश्नांना योग्य प्रकारे समजून घेणं खूप गरजेचे आहे. तर चला सुरू करूया. तर स्क्रीनवर जो दिसत आहे तोच ओळखीचा HLO फॉर्म आहे ज्याच्यासोबत काम करायचे आहे. आपले संपूर्ण लक्ष त्या 3 प्रश्नांवर असेल जे असे म्हणता येईल की सर्वात जास्त महत्त्व ठेवतात. तर सर्वात आधी बोलूया प्रश्न क्रमांक 14 बद्दल. या घराची ओनरशिप म्हणजेच मालकी हक्क कोणाचा आहे? आता यामध्ये 4 कोड्स आहेत आणि योग्य कोड निवडणेच सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणतीही गडबड होणार नाही. तर हे आहेत ते 4 पर्याय. पहिला आहे स्वतःचा, दुसरा भाड्याने, आणि लक्षात ठेवा याच्यासाठी 2 वेगवेगळे कोड्स आहेत, आणि मग आहे इतर कोणताही. तर चला एक करून समजून घेऊया की कोणत्या परिस्थितीत कोणता कोड वापरायचा आहे. बघा, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हा जो डिसिजन ट्री आहे ना, ही खूप कामाची गोष्ट आहे. याची सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने होते. काय हे कुटुंब भाडे देते? फक्त हो किंवा नाही. समजा उत्तर येते हो, तर आपण या होच्या रस्त्यावर पुढे जाऊया. आता आपल्याला हे ठरवायचे आहे की कोड 2 लागेल की 3. तर पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की काय या कुटुंबाचे भारतात इतर कुठेही स्वतःचे घर आहे का? जर उत्तर हो असेल तर कोड 2, आणि जर नाही असेल तर थेट कोड 3. आणि जर कुटुंब भाडे देत नसेल तर मग आपण नाहीच्या रस्त्याने जाऊ. येथे प्रश्न बदलतो. काय ते या घराचे मालक आहेत किंवा याचे हफ्ते भरत आहेत? जर उत्तर हो असेल तर हा झाला कोड केक म्हणजेच स्वतःचे घर. आणि जर उत्तर नाही असेल तर हे जाईल कोड 4 इतर कोणताही मध्ये. यामध्ये अशी घरे येतात जिथे कोणतेही भाडे लागत नाही किंवा जी बेकायदेशीर कब्जा केलेल्या जमिनीवर बांधलेली आहेत. बरं, एक खूप महत्त्वाची गोष्ट, हे लक्ष देऊन समजून घ्या. समजा रेंट अग्रीमेंट तर आहे, पण एखाद्या भांडणामुळे किंवा वादामुळे सध्या भाडे दिले जात नाहीये, तरीही त्याला भाड्यानेच मानले जाईल. हा एक विशेष नियम आहे. चला आता प्रश्न क्रमांक 15 वर येऊया. घरात राहण्यायोग्य खोल्या किती आहेत? येथे सर्वात मोठे काम हेच समजणे आहे की जनगणनेच्या हिशेबाने आपण कोणाला खोली मोजणार आणि कोणाला नाही. ही जी चित्रे दिसत आहेत यावरून एक अंदाज येतो. बैठक म्हणजेच लिव्हिंग रूम, बेडरूम, डायनिंग रूम, स्टडी रूम हे सर्व राहण्याच्या खोल्यांमध्ये मोजले जातात. हा फ्लोर प्लॅन बघा, यावरून सर्व काही अगदी स्पष्ट होते. जेवढेही हिरव्या रंगाचे भाग आहेत त्यांना मोजायचे आहे, आणि जे लाल रंगात आहेत जसे की किचन, बाथरूम किंवा येण्या-जाण्याचा रस्ता त्यांना अजिबात मोजायचे नाही. परंतु येथे एक खास गोष्ट आहे. हे जे पिवळ्या रंगाने हायलाईट केले आहे यावर लक्ष द्या. हे आहे मल्टीपर्पज म्हणजेच बहुउद्देशीय खोलीचे प्रकरण. जर एकच खोली झोपण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, जेवण्यासाठी आणि बसण्यासाठी म्हणजेच सर्व कामांसाठी वापरली जात असेल तर तिला एक खोली मोजले जाईल. हा एक महत्त्वाचा अपवाद आहे. प्रश्न 15 मध्ये आणखी 2 गुंतागुंतीची प्रकरणे येऊ शकतात. एक आहे नोकराची खोली आणि दुसरे दुकान. ही अशी जागा आहे जिथे अनेकदा गोंधळ होतो. तर चला यावर जरा लक्ष देऊन समजून घेऊया. तर सर्वात आधी पाहूया नोकराच्या क्वार्टरचे प्रकरण. जर नोकर त्याच घरात मालकाच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून राहत असेल तर त्याची खोली मालकाच्या घरात आणखी एक खोली म्हणून मोजली जाईल. परंतु जर नोकराचे स्वतःचे वेगळे कुटुंब असेल तर ती खोली त्या नोकराच्या कुटुंबासाठी राहण्याची एक खोली मानली जाईल, मालकासाठी नाही. आता येऊयात दुकानाच्या अपवादावर. हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जर एकच खोली असेल जी बहुतांश वेळा दुकान किंवा ऑफिस म्हणून वापरली जाते आणि त्यातच कोणीतरी झोपते सुद्धा, म्हणजेच राहण्यासाठी कोणताही वेगळा भाग नाहीये, तर राहणाऱ्या खोल्यांची मोजणी होईल 0. होय, 0. आणि आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नावर आलो आहोत. प्रश्न क्रमांक 16, विवाहित जोड्यांची संख्या. येथेही एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की जनगणनेसाठी जोडी म्हणजेच कपलची एक निश्चित व्याख्या आहे. तर जनगणनेच्या हिशेबाने एक जोडी मग्नाने बनते. पण यामध्ये आणखी एक गोष्ट समाविष्ट आहे आणि ती आहे लिव्ह इन रिलेशनशिप. जर कोणी स्टेबल म्हणजेच स्थिर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांनाही एक जोडी मोजले जाईल. आणखी काही नियम आहेत जे लक्षात ठेवायचे आहेत. जर पती किंवा पत्नीपैकी कोणी एक थोड्या काळासाठी कुठे बाहेर गेला असेल तरीही त्या जोडीला मोजायचे आहे. जोडीचे वय काय आहे याने काही फरक पडत नाही. आणि हो, जर घरात कोणतीही विवाहित जोडी नसेल किंवा कोणी एकटेच राहत असेल तर संख्या 0 लिहायची आहे. आता आपली मोजणी तपासण्याचा एक सोपा मार्ग आहे. कोणत्याही घरात विवाहित जोड्यांची संख्या त्या घरात राहणाऱ्या एकूण लोकांच्या संख्येतून 1 वजा केल्यावर जे येईल त्यापेक्षा जास्त असू शकत नाही. हा एक फॉर्म्युला आहे, n-1. यामुळे चुका टाळण्यात मोठी मदत मिळते. तर हे होते आपले 3ही प्रश्न. आता असे करूया, या सर्व नियमांची एकदा झटपट उजळणी करूया, एका क्विक रेफरन्स गाईडसारखी.
तर थोडक्यात प्रश्न 14 म्हणजेच मालकी हक्कासाठी डिसिजन ट्रीचा वापर करायचा आहे. प्रश्न 15 खोल्यांच्या मोजणीसाठी किचन बाथरूम वगळायचे आहे आणि दुकानासारख्या घरासाठी झिरोचा नियम लक्षात ठेवायचा आहे. आणि प्रश्न 16 जोड्यांच्या मोजणीसाठी लिव्ह इन रिलेशनशिपला समाविष्ट करायचे आहे आणि n-1च्या फॉर्म्युल्याने मोजणी तपासून घ्यायची आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येक फॉर्म अगदी अचूक भरणे हे केवळ एक काम नाहीये, भारताच्या जनगणनेच्या एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग आहे. जो अचूक डेटा गोळा होतो त्यातूनच जनकल्याणाच्या योजना बनतात. आणि जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा, प्रत्येक घरातून गोळा केलेला हा छोटा छोटा डेटा संपूर्ण देशासाठी उत्तम घरे आणि सुविधांचे नियोजन करण्यात किती मोठी भूमिका बजावतो. खरे तर हे आहे की प्रत्येक एक एंट्री एक मजबूत भविष्य घडवण्याच्या दिशेने एक मोठे योगदान आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.